तुम्हाला माहिती असेल का? त्या विठ्ठल मंदिरापासून त्याला तो राहायला कुठे, गांजवे चौक. तो स्ट्रेट रोड आहे असा. विठ्ठल मंदिर ते गांजवे चौक स्ट्रेट रोड आहे. हा रात्री त्याचा कार्यक्रम झालेला, तर एवढं अजून एक मित्र होता, त्याचा कार्यक्रम झालेला. एक 2-2:30चा टाईम असेल. त्यांनी एक लांबून एक बाई येताना बघितली. आता हा काळ कधीचा आहे, हा 2008-09च्या आसपासचा काळ असेल साधारण. हा 2008-09च्या आसपासचा. तर त्यावेळेस कसं होतं की 2 वाजेपर्यंत कोण जागेल असं. आता काय झालं, करोनामुळं कधी बघा तुम्ही रात्रंदिवस लोक बाहेर असतात काय, पण त्यावेळेस फारच शुकशुकाट असायची. 9-9:30 नंतर कोणच पण नसायचं. हां, 2 वाजता तर कोणच नसायचं. आणि 2 वाजता आम्ही त्यावेळेस गप्पा मारत बसलो होतो. तोच टाईम तो जो टाईम होता, त्याच टाईममध्ये 1 महिना 1.5 महिन्याआधी त्याने हा प्रकार बघितला होता. मग तो जो एक्सप्लेन करत होता, तर चौकामध्ये आमच्या इथे एक दारूचा गुत्ता आहे, त्याला धुंदी वाईन्स म्हणायचे. त्या धुंदी वाईनच्या समोर एक महादेवाचं मंदिर आहे, चांगलं होते, चांगलं आहे. आणि हे तिथं उभे होते. चौकातनं त्यांना एक बाई येताना दिसली. आणि ती बाई जी आहे ती अशी नॉर्मल वाटत नव्हती, काहीतरी वेगळं वाटत होतं. थोडक्यात आपण स्त्री पिक्चर पाहिलं, त्यामध्ये कसं तरंगत येताना दिसते, अशाच टाईपमध्ये ती काहीतरी चालत येताना तिकडनं त्या साईडने दिसत होती. रात्रीच्या 2च्या टायमिंगला. तिकडून त्यांना क्रॉस होईपर्यंत याचा मित्र म्हणला, आपण काहीतरी विचारू कुठं चाललात म्हणून. तर याने जो पुढं उभा होता, तो दुसरा जो होता तो लहान होता, त्यांना कळत नव्हतं. तो विचारायला गेला, त्याने त्याला दाबलं. थांब म्हणला, हे जरा काहीतरी वेगळं आहे, तू विचारूच नको. असं झालं त्यांच्यातलं. तिने त्यांच्याकडे काही बघितलंच नाही. तिची नजर वेगळीच होती. स्ट्रेट गेली आणि जसं काही रोबो फिरतो ना, तसं गांजवे चौकात तर राईटला जो रोड जातो तो अलकट ऑफिसकडं, पुणे हॉस्पिटलच्या साईडला जातो. पुणे हॉस्पिटलच्या साईडला पूर्वीच्या काळी त्याला म्हणायचं. आणि तिथे एक विहीर आहे, ते आम्हाला त्यानंतर कळलं. पण त्या बाई त्या साईडला निघून गेली. हे मागं पळत ती किती स्पीडने गेली, ती यांना पळत जायला लागलं होतं. ती चालत होती पण स्पीडने गेली, ती यांना पळत जायला लागलं होतं आणि तिथं गेली. मग हे 10 टाकत तिथं पोचल्यावरती तिथं काही लोक बसलेली होती, तिथं राहणारे. काय रे तुम्ही इकडं काय करता म्हणून. नाही म्हणलं की इथं आत्ता एक बाई आली आणि ती गायब झाली म्हणून. तिथं बघा एक म्हातारा माणूस बसला होता. तुम्हाला माहीत नाही का? नाही, त्या बाईंनी इथं खूप वर्षापूर्वी जीव दिला आहे. बापरे. असं झालं. त्या बाईने तिथे जीव दिलेला. मग ते म्हणलं की खूप वर्षांपासून ती तुमच्याच लेनमधनं, ते तसे ओळखतात ना सगळ्यांना. जरी नवी पेठेतून आपण दुसऱ्या गल्ल्यांमध्ये जरी फिरलो तरी सगळे ओळखत असतात एकमेक. तोंड ओळख असते. तोंड ओळखतात. त्यांनी लगेच सांगितलं, तुमच्या गल्लीतनं तिकडनं एक बाई येते, ती इकडं तिने जीव दिलेला आहे. हे सगळं एक्सप्लेन केल्यावरती हे दोघे घाबरले होते, 2 जण. हा त्याचा किस्सा संपला. आणि आमच्याबरोबर बसलेला तर नितीन, त्यांनी म्हणलं त्या बाईनी आकाशी कलरची साडी घातली तिथं. तर तो म्हणलं हो. ज्यांनी पाहिलं तो म्हणलं हो. मग नितीनने त्याच्यावर थोड्या डिझाईन होत्या ना, तो म्हणलं हो. मग तुला कसं काय माहिती, म्हणजे ह्याच्या मनात शंका आली की तुला कसं काय माहिती की ती बाई त्यांनी बघितलेली आहे, ह्या कसं काय सांगतो. आता हा थोडासा याच्यातला होता. तो म्हणलं ती इथंच उभी आहे. आणि आम्ही जे घाबरलो आम्ही तिथून पळत सुटलो. तो म्हणला पळायची काही गरज नाही आहे, ते तुम्हाला नाही दिसणार आहे, ते मला दिसणार आहे. असा त्याचा तो एक किस्सा आहे. म्हणजे तुम्ही सगळे ते बडबड करत ती तिकडंच होती. तिथंच उभी होती, कारण त्या दिवशी मंगळवार आणि अमावस्या होती. आणि आम्ही त्याच वेळी त्याच टायमिंगला बरोबर बसलो होतो. असं म्हणतात की भूताचा जो टाईम असतो त्याच टायमिंगला ते दिसतं. आणि बरोबर आम्ही त्या याच्यामध्ये सापडलो होतो. फक्त एवढंच आहे की आता आम्हाला ती बघण्याची दृष्टी नाही आहे, पण याला ती दृष्टी आहे, त्याला दिसत होती ती. मग तिने सगळं ऐकलं पण, म्हणजे आम्ही जे काय बोललो ते. आणि ती तिथंच उभी होती. मग आम्ही थोड्या वेळाने ती जागा सोडली आणि आम्ही दुसरीकडे निघून गेलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रात्रीचं कधी तिथं बसलो नाही. कळलं का की कोण होती बाई, काय होती ती? ती बाई असं काय, आम्ही त्याची काही माहिती नाही काढली, पण त्या मित्रांनी माहिती काढली होती. त्याला जर आत्ता जरी आपण विचारलं तर सांगू शकेल तो, आम्हाला माहीत नाही. पण असं आमच्याकडं कसं आहे की नवी पेठ जी आहे, नवी पेठ जर पूर्वी बघितलं तर ती एक
स्मशानभूमी त्याला लागू नये. ती पूर्वीच्या सगळ्यात भयानक जागा होती. तर त्याच्यावरती हळूहळू हळूहळूच घरं बसत गेली. असे एकच नाही, अनेक किस्से नवी पेठमधले आहेत. आता तुम्हाला सांगू, आम्ही जिथं बसलो होतो त्याच्यासमोर एक स्पॉट म्हणजे जुना वाडा होता. त्या वाड्यामध्ये कसं होतं, तो वाडा म्हणजे मी नाव नाही घेत, मग ते कुटुंब सगळं माझ्याशी हे करायला यायचं. त्या वाड्यामध्ये म्हणजे मी लहान असताना मला आठवते, त्या वाड्यामध्ये रात्रीचं वाऱ्यासारखं यायचं आणि कडी वाजायचं, टक टक वाजायचं रोज. हां. त्या वाड्यामध्ये कोपऱ्यात एक खोली होती, म्हणजे 14-15 घरं असायची पूर्वी. एका वाड्यामध्ये 15-15, 20-20 घरं असायची आणि सलग एक बारकी बारकी घरं असायची सगळी, आणि पत्र्याचे ते वरती हे असायचं. एखादे जो वाड्याचा पुढचा भाग असेल ना, तो नेहमी उंच असायचा, 1-2 मजलीचा असायचा. तर तिथे ते दुसऱ्या मजल्यावरती पण जाऊन ते टकटक वाजायचं, रोजचं होतं ते. तर तिथे एक हे म्हणतो आपण, काय म्हणतो, हवा, किंवा आपण म्हणतो की तिथे एक ताकद होती, जी ताकद भयानक होती. त्या वाड्याची शेवटची जी खोली होती ती उघडण्यात आली होती चुकून. ती उघडल्यानंतर त्या वाड्यात जे काही त्या वाड्याचे मालक होते, त्यांच्या घरात 3 स्त्रिया होत्या. त्या 3 स्त्रियांना ते भूत लागलं. बरं, भूत लागलेलं आजपर्यंतचे मी प्रकार पाहिले. 3 स्त्रियांना एकच भूत पछाडलेलं असं मी पहिल्यांदा पाहिलं होतं, एकाच वेळीस. एकाच वेळी. आणि तिघांच्या एकसारख्याच ॲक्शन असायच्या. हिने हात वर केले की ती हात वर करायची, ही गोल फिरली की ती गोल फिरायची, अशा प्रकारचं होतं ते. तर ते मी त्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे मला आठवते ते. त्यानंतर त्यांना काहीतरी दर्ग्यावर वगैरे नेण्यात आलं आणि मग त्या बऱ्या झाल्या. ते पण आठवडाभराचा खेळ चालला होता त्यांच्या इथं. मग तिथे रूम बंद केली वगैरे सगळं झालं. काही वर्षांनी तिथं डेव्हलपमेंट आमच्याकडे झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सदाशिव नवी पेठमध्ये सगळीकडे आता वाडे नाही राहिलेत. आता वाड्याच्या पण बिल्डिंग झाली. ती बिल्डिंग झाल्यावरती नवीन लोकं राहिलेली, त्यांना काय माहीत नाही काय होतं वास्तव्य. तर पहिल्या मजल्यावरती जी स्टुडंट लोक येतात, MPSC UPSCसाठी ती पोरं येतात, ती राहायला आलेली. तसंच नेहमीसारखं टक टक वाजलं. या माणसांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर काही नाही, ते हवासारखं नेहमीसारखं गेलं. दरवाजा बंद केला, हा आला, त्याच्या बेडवरती झोपला. थोड्या वेळाने त्याच्या तोंडावरचं चादर काढली आणि ती आडत त्याच्या तोंडाकडे बघत. अय्यो. तो जोरात ओरडला, तो घाबरला. त्याने तेव्हापासून रूम सोडले. हे किस्से अजूनही घडतात. ते पण हा किस्सा तुम्हाला कसा माहिती त्या पोराचा? आम्हाला आता तिथे जे राहणारे सगळे मित्रच आहेत ना आपले, मग ते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा आत्ता घडलेला. मी पूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगितला की पूर्वी असं ते मी बघितलं होतं लहान असताना. त्याच वाड्यातला ॲक्च्युली त्या वाड्याचा मालकच होता, त्याने हा दुसरा किस्सा मला सांगितला की असं असं घडलं आत्ता असं आहे ते. बरं, तर हे होते तुमचे किस्से. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव. आणि अनुभव कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अजून त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहेत, पण आता आपण इकडंच थांबूयात कारण की खूप लेट झालेलं आहे आता आणि तेही खूप लागून आलेले आहेत. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात आणि तुम्हाला अजून आपल्या व्हिडिओजमध्ये काय काय चेंजेस हवेत तेही सांगा. आणि जर कुणाला असेच अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक आपण दरवेळेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकत असतो. तर तिकडे जाऊन फॉर्म फिलअप करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमची टीम नक्की तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल. तर आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.